विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी यासंबंधीची माहिती मी या अगोदरच्या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये राज्यशास्त्राचा पहिला प्रश्न हा कसा सोडवावा यासंबंधीची माहिती ही तुम्हाला मी सविस्तरपणे सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रश्नपत्रिका ही कशी सोडवली पाहिजे, आदर्श प्रश्नपत्रिका कशी असली पाहिजे यासंबंधीची माहितीसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. तर आज आपल्याला बघायचा आहे राज्यशास्त्रामधला प्रश्न दुसरा, तो म्हणजे पुढील संकल्प चित्र पूर्ण करा. आता हा जो दुसरा प्रश्न आहे, ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये अ आणि ब असे दोन भाग आहेत. तर पहिल्या अ या भागामध्ये तुम्हाला एक संकल्पचित्र दिलं जाईल आणि त्या संकल्प चित्रामध्ये 4 चौकोन हे रिकामे असतील आणि त्या 4 चौकोनामध्ये तुम्हाला एक त्या संबंधित संकल्पनेसंबंधी काही विशिष्ट शब्द हे त्यामध्ये लिहावे लागतील. म्हणजे संकल्पचित्र तयार करत असताना एक संकल्पना दिलेली असते आणि त्या संबंधित जी काही शब्द आहेत ती तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहेत. त्यामुळे ते संकल्पचित्र पूर्ण होऊन तुम्हाला 4 गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि ब या भागामध्ये तुम्हाला एक नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशाचं निरीक्षण करायचं आणि नकाशाचं निरीक्षण करून तुम्हाला जी काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला अ या भागामध्ये संकल्पचित्र जर पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला ज्या वेगवेगळ्या प्रादेशिक संघटना आहेत किंवा व्यापारी संघटना आहेत, त्या व्यापारी संघटनांची नावं आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक संघटनेची सदस्य राष्ट्र कोणकोणती आहेत, त्या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांची नावे ही तोंडपाठ असली पाहिजेत. त्याचबरोबर पुस्तकामध्ये एखादी वेगळी संकल्पना जर विचारलेली असेल तर त्या संकल्पनेशी संबंधित कोणकोणते मुद्दे आहेत ते मुद्दे हे तुमच्या पाठ असले पाहिजेत, तर ते तुम्हाला संकल्पचित्र हे पूर्ण करता येईल. उदाहरणार्थ एखादा दीर्घोत्तरी प्रश्न असतो आणि त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे हे खाली दिलेले असतात आणि ते मुद्दे जर पाठ असतील तर तुम्हाला त्या दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं. मग तशाच पद्धतीची जी काही मुद्दे आहेत त्या संकल्पनेशी संबंधित ती मुद्दे ती तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहेत. तर अशा पद्धतीने संकल्पचित्र सोडत असताना आपण सुरुवातीला उदाहरण बघू, ते म्हणजे शेंगेन प्रदेशाचे संस्थापक देश. आता हे संकल्पचित्र मी तुम्हाला दिलेलं आहे. आता हे संकल्पचित्र जर पूर्ण करायचं असेल तर शेंगेन प्रदेशाचे संस्थापक देश कोणते आहेत याची माहिती ही तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. म्हणून मी या शेंगेन प्रदेशाचे संस्थापक देश कोणते आहेत त्याची नावं तुम्हाला मी सांगतो. ते म्हणजे फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड. ही 5 राष्ट्र एकत्र येऊन त्यांनी शेंगेन प्रदेशाची निर्मिती केलेली आहे, म्हणून त्याला संस्थापक सदस्य देश असं म्हणतात. आता त्यापैकी मी फक्त फ्रान्स या देशाचं नाव लिहिलेलं आहे आणि राहिलेल्या 4 चौकोनामध्ये तुम्हाला बाकीच्या 4 देशांची नावं ही तुम्हाला लिहायची आहेत. दुसरं संकल्पचित्र आहे आणि त्यामध्ये दिलेली जी संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे सार्क संघटना व त्यांचे संस्थापक सदस्य देश. म्हणजे सार्क संघटनेचे संस्थापक सदस्य देश कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. आता या संकल्पचित्रामध्ये मी बांगलादेश आणि भारत अशा 2 देशाची नावं लिहिलेली आहेत. राहिलेल्या 4 चौकोनामध्ये तुम्हाला 4 देशाची नावं लिहायची आहेत. आणि म्हणून सार्क संघटनेचे संस्थापक सदस्य देश कोणते आहेत हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. ते म्हणजे भारत,
पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान असे 7 राष्ट्र हे सार्क संघटनेचे संस्थापक सदस्य राष्ट्र आहेत. अफगाणिस्तानसुद्धा सार्क संघटनेचा सदस्य आहे, परंतु तो 2007मध्ये सहभागी झालेला आहे, म्हणून त्याला संस्थापक सदस्य राष्ट्र म्हणता येत नाही. आणि म्हणून ह्या 7 संस्थापक सदस्य राष्ट्रापैकी तुम्हाला 4 नावं ही त्या सार्क संघटनेच्या संकल्पचित्रामध्ये ती लिहायची आहेत. त्यानंतरचं उदाहरण बघू आपण. ब्रिक्स संघटनेचे सदस्य देश. आता याच्यामध्ये काय विचारलं आहे? संस्थापक सदस्य देश असा शब्द नाही वापरला, तर याच्यामध्ये फक्त सदस्य देश असा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून ब्रिक्स या संघटनेची सदस्य राष्ट्र कोणती आहेत ही तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामध्ये फक्त मी भारत हे एकच नाव लिहिलेलं आहे आणि राहिलेल्या 4 चौकोनामध्ये तुम्हाला 4 देशांची नावं ही लिहायची आहेत. आणि म्हणून ब्रिक्स संघटनेचे सदस्य राष्ट्र कोणते आहेत त्याची माहिती मी तुम्हाला देतो. तर ही जी ब्रिक्स संघटना आहे त्या ब्रिक्स संघटनेमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका ही ब्रिक्स संघटनेची सदस्य राष्ट्र आहेत. अर्थात दक्षिण आफ्रिका हा जो देश आहे हा 2010मध्ये ब्रिक्स या संघटनेमध्ये सहभागी झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या ब्रिक्स संघटनेमध्ये यापैकी 4 नावं लिहायची आहेत आणि ते संकल्पचित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. चौथं उदाहरण बघू आपण संकल्पचित्राचं. ते म्हणजे चौथं संकल्पचित्र आहे G20चे सदस्य देश. म्हणजे G20 ही जी प्रादेशिक संघटना आहे त्या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांची नावं ही तुम्हाला लिहायची आहेत. आता G20 ही जी संघटना आहे ही संघटना जगातल्या 20 प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या राष्ट्रांची संघटना आहे. आणि म्हणून ती 20 नावं ही तुम्हाला पाठांतर असली पाहिजेत. आणि म्हणून G20चे सदस्य राष्ट्र कोणते आहेत ते आपण बघू. त्यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान, भारत, इटाली, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, चीन, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्राझील, कॅनडा, युरोपीय संघ, इंडोनेशिया, मेक्सिको आणि सौदी अरेबिया अशी ही 20 सदस्य राष्ट्र ही G20 या संघटनेची सदस्य राष्ट्र आहेत. त्यापैकी मी तुम्हाला अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया अशी 2 नावं दिलेली आहेत. राहिलेल्या 4 चौकोनामध्ये या 20 पैकी तुम्हाला 4 नावं त्या ठिकाणी लिहायची आहेत. म्हणजे 2 मी ऑलरेडी दिलेले आहेत. म्हणजे 18 सदस्य राष्ट्रापैकी तुम्हाला 4 नावं कोणतीही तुम्ही लिहिली तरी त्या ठिकाणी चालतील. त्यानंतरचं आपण 5वं उदाहरण बघू संकल्पचित्राचं. आणि त्यासाठी जी संकल्पना दिलेली आहे ती संकल्पना म्हणजे सुशासनाची मूल्य. आता सुशासनाची मूल्य हे आपल्या 5व्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. आणि सुशासनाची कोणकोणती मूल्ये आहेत तीसुद्धा आपण बघितलेली आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला ती सुशासनाची मूल्ये कोणती आहेत ती मी सांगतो. पहिलं मूल्य आहे सहभागात्मक, दुसरं आहे कायद्याचं राज्य, तिसरं मूल्य पारदर्शकता, चौथं मूल्य प्रतिसादात्मक, 5वं मूल्य सहमतीदर्शक, 6वं मूल्य समता व सर्वसमावेशकता, 7वं मूल्य परिणामकारकता आणि कार्यक्षमता आणि 8वं मूल्य उत्तरदायित्व. अशी ही सुशासनाची 8 मूल्य ही आपण अभ्यासलेली आहेत. आणि या संकल्पचित्रामध्ये तुम्हाला
4 मूल्य ही दिलेली आहेत. त्यामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व, सर्वसमावेशकता आणि सहमतीदर्शक अशी 4 मूल्य दिलेली आहेत आणि राहिलेल्या 4 चौकोनामध्ये तुम्हाला बाकीची 4 मूल्य ही लिहायची आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे संकल्पचित्र जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला त्या संकल्पनेशी संबंधित असलेली शब्द ही माहीत असली पाहिजेत. ते मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. प्रत्येक प्रादेशिक संघटनांचे जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांची नावं माहीत असली पाहिजेत. प्रादेशिक संघटनांची जी सदस्य राष्ट्र आहेत त्यांची नावं ही तुमच्या तोंडपाठ असली पाहिजेत. त्याचबरोबर विविध ज्या संकल्पना दिलेल्या असतात सुशासनासारख्या, त्यामधली जी मूल्ये आहेत किंवा जे मुद्दे आहेत ते तुमच्या पाठांतर झालेलेच असले पाहिजेत. तरच तुम्हाला हे संकल्पचित्र हे अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येईल. त्याचबरोबर आपण ज्या दुसऱ्या संघटना आहेत 2 राहिलेल्या, त्या 2 संघटनेचे सदस्य राष्ट्र कोणते आहेत ते आपण बघू. त्यामध्ये बिमस्टेक. आता बिमस्टेक ही जी संघटना आहे त्याचे सदस्य राष्ट्र कोणते आहेत? त्यामध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, थायलंड आणि म्यानमार ही राष्ट्र ही बिमस्टेकची सदस्य राष्ट्र आहेत. आणि त्यानंतरची संघटना आहे शांघाय सहकार्य संघटना. आता ही जी शांघाय सहकार्य संघटना आहे ती SCO या नावाने ओळखल्या जाते. आता या संघटनेचे सदस्य राष्ट्र कोणते आहेत ते म्हणजे चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान व उझबेकिस्तान ही त्यांची सदस्य राष्ट्र आहेत. परंतु उझबेकिस्तान हे जे राष्ट्र आहे हे राष्ट्र 2001मध्ये शांघाय या सहकारी संघटनेमध्ये सहभागी झालं आणि तेव्हापासून शांघाय सहकार्य संघटना असं या संघटनेला नाव हे पडलेलं आहे. तर अशा पद्धतीने संकल्पचित्र पूर्ण करताना तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला हे संकल्पचित्र पूर्ण करता येईल. तर अशा पद्धतीने प्रश्न दुसरा हा कसा सोडवावा, संकल्पचित्र कसं पूर्ण करावं यासंबंधीची माहिती या ठिकाणी तुम्हाला मी दिलेली आहे. तर यानंतरच्या भागामध्ये आपण प्रश्न दुसरा हा कसा सोडवावा यासंबंधी माहिती बघू. या ठिकाणी थांबू आपण. धन्यवाद.